खरेदी आहे का त्याची खरेदी आहे. आम्ही त्याच्याकडून खरेदी घेतलेली आहे. हा आमची खरेदीची जमीन आहे, आम्हाला माहित नाही यांची जमीन आहे. हम्म. आम्ही त्या व्यक्तीकडून घेतली राजाराम माधवच्या वडिलांकडून. मग ज्यावेळेस तुम्ही थांबा ना मावशी, एक मिनिट थांबा. तुम्हाला तुमचं पण विचारतो फक्त बघा. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जी जमीन घेतली त्यावेळेस तुम्हाला रस्ता कुठे सांगितलं तुम्हाला? आम्हाला रस्ता नाही दाखवलेला. हे आमची खुरासणी पिकत होता इथं पहिला. आम्ही आहे तिकडे 2 किलोमीटर अंतराव. बरं. आम्ही इकडे बात निघाले, आम्ही परत येत नाही आहे क्षेत्राकडे. याच हुकुमशाही वाटा बनवून टाकायची, आम्हाला खबरच नाही इकडच्या शेताची. आणि वाई वाट दाखवतात. आम्ही मालक बोलितो हा जमिनीचा कोणच्याकडून घेतली, त्यांची जमीन असेल तर त्यांची. आणि तो मालक बोलावल्यावर ते लगेच होऊन जाईल. आपलं आमचा काय आहे सातबारा ते. निघाला ना वर्षाचा किंवा 6 महिन्यात सुद्धा मग हा रस्ता बाकी इथूनच राहणार साहेब. मी बोलतो इथून नाही, हा कायमस्वरूपीचा कायमस्वरूपी इथून रस्ता रस्ता आहे आहे. आणि वायवाटीचा तिथे रस्ता तुम्ही आहे. गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना 4 जणांना त्यांना आणून विचारा. तसं काही नव्हतं. म्हणजे हा रस्ता ते सांगतील. आणि ती जर व्यक्ती म्हणली इथून रस्ता नाही नव्हतं, हा. तर मग काय रस्त्याचा विषय सोडून देऊ आपण ना. आता त्यांनी तुमच्यावरती आरोप केला की तुम्ही तहसीलदार डामसे म्हणून आणले होते. मी या रस्त्याला हा म्हणजे मी आता गावच्या पदावर एक उपसरपंच म्हणून काम करतोय. बर मी या रस्त्यासाठी गेल्या जवळजवळ मायाक या जवळजवळ 3 वर्षापूर्वी त्यांनी माझा रस्ता अडवला होता. त्यावेळेस पण माझा पीक चालू होतं. त्याच्यानंतर मी तहसीलकडे अर्ज केलेला होता. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांच्याकडे तो अर्ज गेला. त्याच्यामुळे सर्कल साहेब आणि भाऊसाहेब डामसे हे आलते. तो अर्ज गेल्यामुळे ते आले. त्यांनी